माननीय सर्व भाविक उपस्थित आहेत, सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. पोलीस स्टेशन विक्रमगडच्या वतीनं जो काही जनसंवाद अभियान चालू आहे, गावागावांमध्ये जाऊन आम्ही लोकांना सायबर क्राईम पासून कसं वाचता येईल याचं मार्गदर्शन करत असते. त्याबद्दल तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगत आहे. सायबर क्राईम म्हणजे काय की आपण बघा सगळ्यांकडे मोबाईल असतो, मोबाईलच्या माध्यमातून चोरी करतो. तुमच्या मोबाईल मधले पैसे काढून त्याच्याकडे घेतो त्याच्या अकाउंटला आणि तुमच्या अकाउंटमधून पैसे निघून जातात. हे म्हणजे सायबर चोरी. आता त्यांना म्हणजे घरी येऊन घर फोडून चोरी करायची आवश्यकता नाही, कारण सगळ्या चोरांना माहीत झालं की आता प्रत्येकाचा पैसा हा बँकेत असतो. म्हणून काय केलं त्यांनी, तुम्हाला फोन करून काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगून तुमच्या फोन मधला किंवा तुमच्या बँकेतला सगळा पैसा काढून घ्यायचा. तुमच्या अकाउंटवरती ज्या शासकीय योजना किंवा थोडेफार साचवलेले पैसे देऊन तुम्ही अकाउंटवर बँकेत टाकता आणि तुमच्या मोबाईलवर मेसेज येत असतोय. त्या मोबाईलच्या माध्यमातून चोर तुमच्या अकाउंटमधले पैसे चोरी करतात. त्याला सायबर फ्रॉड म्हणतो आपण. आणि तो कसा टाळायचा यासाठी मी तुम्हाला एक थोडक्यात सांगणार आहे. आताच मी तुम्हाला काय सांगितलं, तुमच्या बँकेमध्ये असतो, मग तुम्हाला कुठला तरी बँकेच्या मॅनेजरचा फोन येतो की नमस्कार, मी विक्रमगड तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतला बँक मॅनेजर बोलतोय आणि तुमचं KYC अपडेशन करायचं मला. त्यासाठी तुमचा ATM नंबर, ATMच्या मागे असलेला 3 अंकी नंबर, तुमचं ATMचं व्हॅलिडिटी म्हणजे कधीपर्यंत तुमचं ATM चालू आहे हे मला सांगा. आपण म्हणतो की ग्रामीण बँकेचा मॅनेजर बोलतोय, मला सांगायला पाहिजे. ते नाही सांगितलं तर तुमचं अकाउंट बंद पडेल. मग आपण म्हणतो त्याला सांगूयात पटकन. मग आपण त्याला सांगतो, एक OTP येतो, परत तो विचारतो कन्फर्म करण्यासाठी OTP मला द्या. मग आपण OTP परत त्याला देतो आणि आपल्या बँकेतले पैसे आपोआप त्या माणसाच्या अकाउंटवर जातात. म्हणून लक्षात ठेवायचंय, आपलं ATM कार्ड, आपला अकाउंट नंबर कुणाला सांगायचा नाही. आपल्याला ज्याला माहित आहे बँकेचा मॅनेजर आहे, तुम्हाला समोर दिसतंय बँकेत गेल्यावर, त्याला त्याच्याशीच बोला डायरेक्ट. दुसऱ्या कुणावर फोनवर बोलू नका. RBI आहे, मोठी बँक आहे, तुमच्या नंतर पैसे जातील, काय असेल ते असेल आम्ही बघून घेऊ. बंद करायचं असेल तर आमचं खातं बंद करा, आपण बँकेत जाऊन चालू करू. पण कुणाच्या धूप तापांना खोट्या फोनला बळी पडू नका. दुसरा एक फोन काय तो, आता गुरुजीमधल्याच मुलीने एका फोन आला होता. फोन आला, एक चांगला अधिकारी पुढं व्हिडिओ कॉलवर बोलत होता. ती बघितलं आमच्यासाठी एक मोठा अधिकारी व्हिडिओ कॉलवर बोलतोय आणि तो सांगतो की आता तुला आम्ही डिजिटल अरेस्ट केलं. काय केलं? डिजिटल अरेस्ट. ती मुलगी घाबरून गेली, काय झालं, मला अरेस्ट का केलं? ती मुलगी हालायला तयार नाही. तुमच्याच गावचे तंटामुक्ती अध्यक्ष त्यांच्याकडे गेले, सांगितले की फोन बंद करा, आपण पोलीस स्टेशनला जाऊ. तुम्ही नाही, मी फोन बंद करणार नाही, पूर्ण अधिकारी बोलतोय. मग ती मुलगी एवढी घाबरली होती की फोन बंद करायला तयार नाही. शेवटी त्यांनी मला फोन लावला. मी त्या मुलीला लाऊडस्पीकरवर फोन लावून बोललो की हा फोन बंद कर, हा फोन फ्रॉडवाल्यांचा आहे, तू फोन ऐकत बसू नकोस, फोन बंद कर. तुला वाटलं तर पोलीस स्टेशनला पैसे कुणाला पाठवू नको. अशा गोष्टी प्रत्येकाशी घडतात. आपल्याला वाटतं की आपल्याला कोण फोन करते, पैसे तर पाहिजे, पण तुमच्या अकाउंटवरती शासनाने विविध योजनेचे पाठवलेले पैसे, स्वतः जपून ठेवलेले पैसे असतात, 1500 रुपये, 2000, 3000, हेच पैसे निघून गेले तर मग आपल्याला खूप मोठं नुकसान सहन करायला लागतं. म्हणून लक्षात ठेवायचे, डिजिटल अरेस्ट किंवा कुणी काही बोलून फोनवर फोन करून तरी ऐकायचं नाही. दुसरी एक गोष्ट असते, तरुण मुलं असतात, तरुण मुली असतात, सकाळी सकाळी व्हिडिओ कॉल येतो, आपण उचलल्यावर समोर दुसरा कुठला तरी खराब व्हिडिओ चालू असतो. आपला चेहरा दिसत असतो फक्त व्हिडिओ मध्ये आणि पुढचा व्हिडिओ चालू असतो व्हिडिओ कॉल. ती व्हिडिओ कॉल तो पुढचा व्यक्ती स्क्रीन रेकॉर्डिंग करतो आणि तोच व्हिडिओ आपल्याला पाठवतो. त्या दिसत असते आपला फक्त चेहरा आणि समोर काहीतरी एखादा खराब व्हिडिओ. मग तो सांगतो की बघा, हा व्हिडिओ करताना किंवा ह्या महिलेशी बोलताना आम्ही तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय, आता युट्यूबला टाकू, तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्टला पाठवू, व्हॉट्सअपला टाकू, फेसबुकला टाकू. कसं टाकायचं? पाठवा पैसे. माणूस घाबरतो की आपण आयुष्यभर एवढं चांगलं वागलोय गावामध्ये, आपलं एवढं चांगलं नाव आहे, 3000 5000 पटपट टाकत राहतो. आणि एक वेळ अशी येते की पुढच्या व्यक्तीला पैसे टाकत शेवटी स्वतः आत्महत्या करतो, परंतु पुढचा व्यक्ती थांबत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं, असं जर काही झालं चुकून तर लगेच पोलीस स्टेशनला यायचंय, लगेच सांगायचंय की मला असा कॉल आला होता आणि ते रेकॉर्डिंग केलं म्हणून सांगतात. घाबरायचं अजिबात नाही, बिलकुल घाबरायचं नाही. सायबर फ्रॉड हे प्रत्येक कुठल्या माध्यमातून करतात. आता हे झालं बँकेचं डिजिटल अरेस्ट आणि हे फोन येणारे तसेच भरपूर असतात. तुम्हाला एक लिंक पाठवतात की आता वर्ष संपायला लागले, अमेझॉनने अशी माहिती काढली, तुम्हाला एवढं फुकट भेटणार आहे, तुमचा लकी ड्रॉ लागणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. अजिबात अशा लिंक ओपन करायचं नाही. तुम्ही लिंक ओपन केली
एलईडी केली तर तुमचा मोबाईल हॅक होतो आणि पुढचा ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली किंवा ज्याच्या माध्यमातून लिंक आली त्या माणसाला तुमच्या मोबाईल मध्ये सगळे ओटीपी पासवर्ड दिसायला लागतात. त्यामुळे अशा लिंक ओपन करायच्या नाहीत, डिलीट करून टाकायच्या. पुढच्या लोकांना सांगायचं की अशा लिंक पाठवू नको. म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्याला जे ओळखीचं नाही ती कुठलीही गोष्ट उचलायची पण नाही, व्हिडिओ कॉल उचलायचा नाही, लिंक ओपन करायची नाही. तसं तुम्हाला फोन येतो की तुम्हाला 5 लाख रुपयाची लॉटरी लागलेली आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल 1% म्हणजे 5,000 रुपये भरावे लागतील. किती भरावे लागतील? 5,000. आपण म्हणतो अरे एवढी भारी 5 लाखाची लॉटरी लागली, 5,000 जाऊ दे ना, कशाला आपण टेन्शन घ्यायचे. मग आपण काय करतो 5,000 पाठवून देतो आणि आपल्याला कळतंय दिवसानंतर की आपले पैसे गेलेले आहेत परंतु आपल्याला कुठली लॉटरी लागलेली नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचे लॉटरी बिटरी हा विषय नसतो. कुठलीही गोष्ट आपल्याला फुकट भेटत नाही, पैसे पाठवायचे नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता नवीन आपल्या योजना चालू आहे कुसुम योजना म्हणजे सौर ऊर्जेची योजना, त्याच्यामध्ये सुद्धा फोन येतात तुम्हाला की तुम्ही फॉर्म भरलेला आहे, एवढे पैसे द्या, 4,000 द्या, 5,000 द्या, आम्ही तुमच्या घरावर सगळं सौर ऊर्जा लावून देतो, हे लावून देतो. आपण पाठवून देऊ 3,000 4,000 आणि पण गेले पैसे जाऊ दे, गेले. आता तुम्ही संकटे जात नाही किंवा काही नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचे असा गुन्हा व्हायच्या अगोदर आपण हुशार होऊन जायचं. कुणालाही पैसे पाठवायचे नाहीत, कुणीही तुम्हाला फुकट काही देत नाही. परत नवीन मुली असतात, मुली दुसऱ्या मुलांना आपले फोटो पाठवतात, एखादे वेगवेगळे फोटो पाठवतात. त्यांना वाटतं की आपला हा मित्र खूप चांगला आहे, इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. तर तो काय करतो त्याचा मोबाईल घरात ठेवलेला असतो, दुसरा मित्र येतो, तो मोबाईल घेतो, त्याचे फोटो सगळे काढतो, आपले विशेष पाठवलेले आपण आणि ते सगळीकडे पाठवून देतो. आपण विचार करतो की आपला हा खराब फोटो इतर लोकांपर्यंत कसा पोहोचेल. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपले खराब फोटो खराब व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये काढायचे नाही. जेव्हा तुम्ही हा मोबाईल विकायला जाता त्याला तुम्ही फॉर्मॅट करत नाही किंवा काही करत नाही किंवा त्याचा स्क्रीन तुटतं, तुम्ही घेऊन देतात त्या दुकानामध्ये, तो घेतो त्याचा स्क्रीन नीट करतो आणि तुमच्या मोबाईल मध्ये जो डाटा आहे तो कॉपी करतो, तोच डाटा मग इतरांना विकून टाकतो की माझ्याकडे असा असा डाटा आहे, असे असे फोटो आहेत, नवीन नवीन आहेत, की त्याला विकून टाकतो आणि तुमचा स्वतःचा फोटो कुठतरी नेटवरती तुम्हाला बघायला भेटतो. त्यामुळे लक्षात ठेवायचे आपले खराब फोटो कसलेही फोटो आपल्या कुणी जवळच असेल शेअर अजिबात करायचे नाही, काढायचे नाही, मोबाईल मध्ये सुद्धा काढायचे नाही. हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता सगळ्या माझ्या बहिणी माता बहिणीकडे आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपण व्हॉट्सअप सगळ्यांकडे असते, व्हॉट्सअप उघडतो आणि त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन प्रायव्हसी लावत नाही किंवा प्रोटेक्ट करत नाही आपला फोटो, आपलं स्टेटस सगळ्यांना दिसतं, चोरांना पण दिसतं. आपण टाकलं असतं की आज गोव्याला चाललो, आज प्रयागराजला चाललो, आज महाकुंभला चाललो, चोर इकडे वाचता आणि घरी जातात की आज कोणी नाही घरी. त्यामुळे टाकताना आपण त्याला प्रायव्हसी लावायची. फक्त ते स्टेटस, ते आपला प्रोफाईल पिक्चर आपल्या मित्रांना दिसला पाहिजे, आपल्या कॉन्टॅक्ट मधल्या लोकांना दिसला पाहिजे, असं करून ठेवायचं. नाहीतर काय होतं आपण आपल्या मुलीचा छान फोटो ठेवतो, चला आज वडकोलेश्वरच्या मंदिराच्या यात्रेला चाललोय, छान आवरून एक फोटो काढला आणि ठेवून दिला प्रोफाईल पिक्चरला. तोच कोणीतरी वेगळा माणूस फोटो काढून घेतो, कॉपी करतो, त्याच्यावरचा चेहरा काढतो आणि दुसऱ्या एखाद्या खराब फोटोला लावतो आणि तो नेटवर टाकून देतो. नवीन फोटो आला AI टेक्नॉलॉजी किंवा इतर टेक्नॉलॉजी वापरून आपला फक्त चेहरा असतो, खालचं शरीर वेगळाच असतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपला प्रोफाईल पिक्चर, आपला फोटो जो लावतो आपण व्हॉट्सअपला तो कुणाला दिसणार नाही, कुणाला दिसावा हे पण सिलेक्ट करून ठेवायचं. फक्त माझ्या कॉन्टॅक्टला किंवा या लोकांना माझा फोटो दिसला पाहिजे. पुरुष असले स्त्री असले सगळ्यांनी करायचं. म्हणजे काय होतं, मी माझ्या मुलीचा ठेवलेला फोटो, मिसेसचा ठेवलेला फोटो दुसरे कॉपी करून घेऊ शकत नाही किंवा मी महिला असेल तर मी स्वतः ठेवलेला फोटो हे इतर कोणी कॉपी करून घेऊ शकत नाही आणि त्याचा एडिट करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनी महिलांनी लक्षात ठेवायचे आपली प्रोटेक्शन किंवा आपली संरक्षण स्वतः करायचं. इतरांनी करतील हे होईल ते नाही, पहिलं आपण स्वतः प्रोटेक्ट करायला शिकायचं. सगळ्यांनी जागरूक व्हायचे. आपला व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याचा आयडी कोणाला मित्राला सुद्धा कोणाला द्यायचा नाही, पासवर्ड त्यांना द्यायचा नाही. ते त्याच्या माध्यमातून इतरांना पैसे मागतात आणि जर कोणी असं पैसे मागत असेल तर फेसबुकला व्हॉट्सअपला की मी असा पोलीस आहे, मला पैसे पाहिजे, जरा पैसे द्या, असे काय पैसे कोणाला द्यायचे नाही. त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपले पैसे जाणार नाही हे पहिलं बघायचं. आता तुम्ही सांगाल की साहेब तुम्ही सांगितलं आम्हाला की कसं सायबर क्राईम होतं, पण माझ्याविषयी मी जर पैसे पाठवलेच तर काय करायचं, एखाद्याचे पैसे गेलेच तर काय करायचं. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे 1930 1930 1930 हा नंबर लक्षात ठेवायचा. समजा एखाद्याचे पैसे गेलेच
तर पहिला तास खूप महत्वाचा आहे. तर पहिल्या तासामध्ये काय करायचं, पटकन त्या 1930 म्हणजे 1930 त्याला कॉल करायचा आणि त्यांना सांगायचं असं असं माझ्याविषयी झाले, मी या नंबरला पैसे पाठवले. ते काय करतात, मग हे शासनाचा नंबर आहे, ते काय करतात, आपले पैसे ज्या ठिकाणी गेले ते खातं लॉक करतात आणि मग पोलिसांच्या माध्यमातून ते पैसे आपल्याला परत तुमच्या खात्यात घालतात. पण असं होऊच नाही याची पहिली काळजी घ्यायची. झालंच तर 1930 हा नंबर लक्षात ठेवायचा. चुकीची एखादी लिंक ओपन केली, आपला मोबाईल, तुम्हाला वाटतं की माझा मोबाईल हॅक झालाय, तर काय करायचं, तुमचा डाटा सगळा कॉपी करून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये घ्या, दुसऱ्या ठिकाणी घ्या आणि तुमचा मोबाईल फॉर्मॅट करा किंवा डिफॉल्ट सेटिंग करा त्याची. म्हणजे काय होईल, तुमच्या मोबाईलमध्ये जर चुकून कुठली लिंक आली असेल, व्हायरस आला असेल तर सगळा निघून जाईल. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. काही नाही समजलं 1930 कॉल करायचा. नसेल तर डायल 112 आहे, ते पोलिसांची गाडी असते फिरत असते, ते डायल 112 कॉल करायचा. डायल 112 तुम्ही कुठेही कधीही फसलात तर कॉल करू शकता. भांडण सुरू आहे, कुठला एखादा अवैध धंदा सुरू आहे, तुम्हाला त्याची माहिती आहे पोलिसांना, तुम्ही कॉल करू शकता 112 किंवा तुम्ही पोलिसांना सांगा. माझा नंबर सगळ्यांकडे आहे, पोलिसांचा ज्या त्या ठिकाणी आहे, ते सगळ्यांना कॉल करा. त्यांना सांगा की माझ्या अशी घटना घडलेली आहे. नसेल कोणाचा नंबर सापडत 112 ला कॉल करा. सायबर क्राईम झालाय 1930 ला कॉल करा. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात राहतील या गोष्टी. हो. तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. थँक्यू.